महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज, आवाज जनसामान्यांचा। हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीवरील दंड वसूल करा, अन्यथा संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा। अमोल कोमावार। वर्धा, यवतमाळ, नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या उत्खननातील गौण खनिज गैरप्रकाराबाबत हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनी या रेल्वे कंत्राटदाराकडून झालेल्या अनियमिततेबाबत मोजणीच्या अहवालामध्ये दोष निश्चित झालेला असून त्यामध्ये करोडो रुपयांचा दंड आकारला जायला पाहिजे, परंतु संबंधित अधिकारी स्वतःच्या आर्थिक हेतूपोटी कारवाईसाठी जाणीवपूर्वक विलंब करीत असल्यामुळे यातील तक्रारदार प्रख्यात व्हिसल ब्लोअर अमोल कोमावार यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना थेट आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे। हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनी या रेल्वे कंत्राटदाराच्या मागील 6 वर्षांपासून गौण खनिज संदर्भातील रेल्वे विभागातून निघालेल्या बिलाची पडताळणी करावी। त्याचबरोबर हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीचे कंत्राटदार व उपकंत्राटदार यांनी राज्य शासनाला भरलेली रॉयल्टी तपासण्यात यावी व यामध्ये येणाऱ्या फरकानुसार तात्काळ कारवाई करावी व कंपनीचे नाव काळ्या यादीत नोंद करावी। त्याचबरोबर ही मागणी पूर्ण न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून तशी नोंद अधिकाऱ्याच्या सेवा पुस्तकामध्ये करावी। या प्रमुख मागणीने आंदोलन होणार असून या सर्व कारवाईसाठी शासन दरबारी 26 जानेवारी 2025 पर्यंतचा कालावधी दिलेला आहे व त्यानंतर आमरण उपोषण होणार आहे, अशी तक्रार जिल्हाधिकारी कार्यालय यवतमाळ येथे देण्यात आलेली आहे। महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी गोपाल गौरवाड, यवतमाळ। वर्धा, यवतमाळ, नांदेड नवनिर्मित रेल्वे विकास प्रकल्पाच्या उत्खननाचे काम सध्या मौजे गोदनी येथे हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीकडून केल्या जात आहे। तेथील कंत्राटदार व उपकंत्राटदार हे खुल्या बाजारामध्ये गौण खनिज विक्री करत असून दर दिवशी राज्य शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविला जात आहे, अशी तक्रार गेल्या 12 महिन्यापासून मी संबंधित अधिकाऱ्यांना केलेला होता। त्यावर कुठली कारवाई केली नसल्यामुळे ईटीएस मोजणीची मागणी मी 8 महिन्यापासून सतत पाठपुरावा करीत आहोत। त्यानुसार जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्या आदेशानुसार ईटीएस मोजणी करण्यात आली। त्याचा अहवाल गेल्या 15 दिवसापासून आलेला असून तहसीलदार यवतमाळ यांच्याकडून कुठलीच कारवाई केली जात नाहीये। त्यामुळे मी दिनांक 17 जानेवारी रोजी जोपर्यंत यांच्यावर कारवाई होणार नाही, दंडात्मक रक्कम वसूल होणार नाही, तोपर्यंत मी माझं आमरण उपोषण चालूच ठेवीन, अशा पद्धतीची तक्रार दाखल केलेली आहे। दिनांक 26 जानेवारी 2025 पर्यंत राज्य शासनाला कारवाईसाठी अल्टिमेटम दिलेला असून हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनीच्या गेल्या 6-7 वर्षापासून करीत असलेल्या कामाचे बिले रेल्वे विभागाकडून मागविण्यात यावी आणि त्याचबरोबर त्यांनी भरलेली रॉयल्टी हर्षिता कन्स्ट्रक्शन कंपनी व त्यांचे उपकंत्राटदार यांच्याकडून भरलेली रॉयल्टी यांची पडताळणी करण्यात यावी व जो डिफरन्स अमाऊंट निघेल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावी, अशी मागणी सुद्धा त्याच्यामध्ये नमूद आहे। परंतु असं करत असताना जाणीवपूर्वक या कारवाईसाठी टाळाटाळ केल्या जात आहे आणि विलंब लावला जात आहे। हे प्रकरण दडपण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून मोठ्या प्रमाणात हालचाली होत आहे। त्यामुळे नम्र विनंती आहे राज्य शासनांना, त्यांच्या अधिकाऱ्यांना का याच्यावर 26 जानेवारीपर्यंत तात्काळ कारवाई करावी, अन्यथा अन्नत्याग आंदोलन करील। जोपर्यंत माझ्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत अन्नत्याग आंदोलन चालू राहील। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.